नमस्कार पब्लिक, आज आपण आपल्या हॉटेलला नाही तर एक आज महत्त्वाच्या कामासाठी निघालो होतो. ते काम मी कुठलं ते सांगतो तुम्हाला. तवर जाता आपला हा कार्यकर्ता आपल्या भेटला. थोड्या वेळाशी बोललो आणि निघालो आपल्या पुढे कामासाठी. पहिल्यांदा गेलो फुलाच्या दुकानात हार आणि फुलं बिलं घेतली त्या काकांकडनं पॅक करून आणि निघालो आपल्या गाडीकडे गेलो. गाडीत टाकले आणि गाडी चालू करून निघालो आपल्या महत्त्वाच्या कामाला. महत्त्वाचं काम म्हणजे आमच्या आधीचं जस्ट मागल्या 2 महिन्यात दुःखद निधन झालं होतं. त्याच समाधीकडे आपण हे हार आणि फुलं घेऊन निघालो होतो. खरंच भावानं खूप आठवण येते. जी आपली जवळची व्यक्ती सोडून जाते ना तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि आज अक्षय तृतीया असल्यावर मम्मीने पोळ्यांचं निवेदन ते केलं होतं आजीसाठी. मम्मीने तो निवेदन ते दाखवून येत आजीचं. ही आमच्या आजीची समाधी आहे. मग निवेद वगैरे दाखवला. आजीचे पाय पडलो. थोडा तिथं थांबलो आणि निघालो आपल्या रानाकडून बाहेर. जी समाधी सोडून तर बाहेर येऊ वाटत नव्हतं. तर मग कसं तर रडत खडत आलो हॉटेलमध्ये. कामाची काहीच इच्छा नव्हती. तरी पण मम्मी म्हणली सगळं आवरून घे आणि नियतीला कोण काय बदलू शकत नाही भावानं. आणि त्यात आम्ही हाय मुलं. आमचं दुःख लपून आम्हाला हसरा चेहरा दुनियासमोर दाखवायला लागतो. मग असं हसत राहायला लागतं. तेवढ्यात मम्मीने डबं भरलं होतं. म्हणलं जाऊया देऊन या. इच्छा नव्हतीच काम करायची. तरी पण कसं तर रडत खडत म्हणलं डबं देऊया. सगळ्यांचं डबं पोच केलं. सगळी पोरं विचारती काय झालं सॅड काय. तरी पण म्हणलं काय पोरानं कोणाला सांगितलं नाही. भावानं खरं तुमच्यासोबत जे आता माणसं राहत आहेत त्यांच्यासोबत तुम्ही हसत खेळत नेहमी सुखी राहा. कारण की कधी काय होईल काही सांगता येत नाही. क्षणाचा विश्वास नसतो भावानं. आता व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवड असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा.